नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या आउट हाऊसमध्ये आलेली असते, परंतु ती जानकीवर इतकी भयंकर चिडलेली असते कारण जानकीमुळे आपले सगळे काही प्लॅन फ्लॉप होतात. त्यामुळे तिला इतका राग येतो आणि समोर ज्या काही वस्तू आहे तर त्या सगळ्या वस्तू ती फेकून देते, परंतु त्यामध्ये एक बॅग असते आणि ती बॅग फेकल्यानंतर मात्र आता बॅगमधून एक पार्वती नानासाहेब रणदिवे म्हणजे पार्वती आईंची डायरी त्यातून पडते. तेव्हा आता ऐश्वर्या ती डायरी उचलते आणि ही डायरी माझ्या हाती का लागली असेल? ही डायरी म्हणजे नानांच्या पहिल्या बायकोची पार्वती रणदिवे यांची डायरी आहे, परंतु ती माझ्या हाताला का लागली याचा आता लगेच ऐश्वर्या विचार करत असते. हा योगायोग आहे की माझ्यासाठी एक नवीन संधी आहे, म्हणून आता ती बारकाईने ती डायरी चेक करते. त्यानंतर आता इकडे विक्रम, शर्वरी, मालती हे खुश होऊनच घरी येतात. विक्रम शर्वरीला म्हणतो की खरंच वा, किती छान ते फंक्शन झाले. तेव्हा आता मालती ताई शर्वरीला म्हणतात की हे बघ, आज मी तुझ्या माहेरी जे काही बघितलं तर खरंच शरू त्याने माझे डोळे उघडले. खरंच माझं चुकलं आणि हे बघ शरू, मी आतापर्यंत फक्त तुझ्या चुका दाखवत आले आणि मला मात्र माझ्या चुका कधीही दिसल्या नाही. कायम त्याचा दोष मी तुझ्यावर ठेवत आले. जे काही झाले असेल ते झाले आणि आता हे बघा, तुम्ही लगेच कामाला लागा. एक मूल दत्तक घ्या आणि त्याला आपलं म्हणून वाढवा. तेव्हा आता मालतीचं हे बोलणं ऐकून विक्रम आणि शर्वरी यांना दोघांना आनंद होतो. असून द्या किंवा कळतं असून द्या, त्या मुलाला आपण आपलं मानूयात. मी आहे तुमच्या सोबत असे बोलून आता ती शर्वरीला घट्ट मिठीत घेते. शर्वरी आता मालतीचं हे बदलतं रूप बघून आता तिला इतका आनंद होतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येत असतात आणि ती सुद्धा एका आईप्रमाणे मालतीला घट्ट मिठी मारते. या दोघींना इतकं एकत्र बघून विक्रम सुद्धा अगदी खुश होतो. विक्रांत मालतीजवळ येतो आणि मालतीचे अगदी गाल धरत म्हणतो की खरंच माझी प्रेमळ आई, कशी आहेस ग तू? तेव्हा लगेच आता मालती म्हणते की अरे, जेव्हा तू चुकतो तेव्हा रट्टे देणारी तुझी आईच असते, मावशीचं भूत नसतं. आणि हे बघा विक्रांत, शर्वरी खुश ना तुम्ही? आता विक्रांत आणि शर्वरी खुश होतात. तर मालती तर दोघांना एकत्र घेते आणि परत म्हणते हे बघा, आता मी गावी परत जाते, हा निर्णय आहे आणि हे बघा मी बॅग तर भरलेली आहे त्यामुळे जाते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई नाही, आता कुठे तुम्ही आम्हाला सापडलात, त्यामुळे आम्ही तुम्हाला नाही जाऊन देणार. तर मालती म्हणते की नाही शरू, अगं जावं तर मला लागेलच आणि हे बघ मी रागाने नाही जात शरू, अगं आनंदाने जाते. तेव्हा आता अगदी प्रेमाने पुन्हा मालती तिला जवळ घेते आणि हे बघा मी तर म्हणते की तुम्ही सुद्धा गावी चला, किती दिवस झाले तुम्ही दोघेही गावी नाही आलात. आणि हे बघ ऋषिकेश, जानकी जर येत असेल तर त्यांना सुद्धा सोबत घे, आपण सगळे गावी जाऊयात. तेव्हा आता हे ऐकून विक्रम म्हणतो की अरे गुड आयडिया आणि हे तर खूप मस्त आहे. तर शर्वरी म्हणते की हो चालेल आणि मी जानकी बहिणीला लगेच आत्ता फोन करते. तेव्हा आता विक्रांत खुश होतो. आता सर्वजण गावी जाण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर आता इकडे सारंग रूममध्ये असतो तर ऐश्वर्या घाबरतच थोडीशी रूममध्ये येते. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याकडे बघतो आणि विचारतो की ऐश्वर्या, अहो कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला किती घरभर शोधलं. काय हो ऐश्वर्या, तुम्ही इतक्या अस्वस्थ का दिसतात? तुम्हाला बरं वाटत नाही का? तुमचे पाय वगैरे चेपून देऊ का? परंतु ऐश्वर्या, मला एकटीला राहून द्या. तेव्हा आता सारंग विचारतो की काय हो, काय झालं ऐश्वर्या? आणि हे बघा, अहो जानकी बहिणीने इतकी छान ती आयडिया केली. जानकी बहिणीची आयडिया मला खरंच खूप आवडली. खरंच तिने मुलांना बोलावून काय ते भाषण दिलं, खरंच मला ते खूप आवडले. परंतु ऐश्वर्या म्हणते की हे प्लीज टू मी अलोन, मी तुम्हाला सांगते की गप्प बसा, एकतर नाहीतर इथून निघून जा. रागाने ती आता सारंगला हे सर्व जेव्हा म्हणते तेव्हा सारंग म्हणतो की हो मी येथे गप्प बसतो. तर ऐश्वर्या तरी सुद्धा म्हणते की नाही, ऍक्च्युली तुम्ही इथून जा आणि जाताना मात्र दार लावून घ्या. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे आणि काही लागले तर मला आवाज द्या. तर ऐश्वर्या म्हणते की मला कोणाचीही मदत नकोय आणि खाली गेल्यानंतर आजीला सुद्धा सांगून ठेवा, त्यांना सुद्धा येथे यायचं सांगू नका, नाहीतर त्या समोसे घेऊन येतील येथे खाण्यासाठी. आणि प्लीज असे बोलून ती सारंगना पुन्हा जायला सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की बरं ठीक आहे. तेव्हा तो जाताना दरवाजा लावून घेतो. तेव्हा ऐश्वर्या सारंग बाहेर गेल्यानंतर पुन्हा आतमधून दरवाजा लावते आणि ती डायरी आपल्या पदराआड जी लपवलेली आहे तर ती बाहेर काढते आणि त्या डायरीकडे पाहते. पार्वती पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे ऋषिकेशच्या आईची ही डायरी, नक्कीच यात मला काहीतरी खास सापडेल, म्हणून बारकाईने सर्व डायरी ती चेक करते. त्यानंतर आता ऋषिकेश जानकी रूममध्ये येतात. जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो खरंच खूप छान झाला वाढदिवस आणि ती आलेली मुलं सुद्धा किती खुश होती आणि त्यांना बघून मला माझ्या अनाथ आश्रमातील दिवस आठवले.
तेच दिवस आठवले, आम्ही सुद्धा इतक्या आनंदात असायचो लहानपणी. आणि हे बघा, तेव्हा जानकी तर बोलत असते, परंतु आता ऋषिकेश हे सर्व ऐकत एकटक तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, काय झालं, तुम्ही असं एकटक माझ्याकडे का बघतात? ऋषिकेश म्हणतो की बघतोय की देवाने मला खरंच काय कमाल अशी बायको दिली. अगं जानकी, तू तेव्हा किती भारी बोलत होती, मालती काकूंना तू समजावत होती. आणि खरंच ते बोलणं ऐकून मात्र मालती काकू अगदी शांत झाल्यात. आणि तेवढ्यात आता जानकी म्हणते की अहो काय तुम्ही, तर लगेच जानकीच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो शर्वरी वंशचा कॉल असतो. ऋषिकेश विचारतो की कुणाचा कॉल? तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंशचा. तेव्हा आता शर्वरी वंश म्हटल्यानंतर दोघांचे चेहरे गंभीर होतात. जानकी आता फोन घेते आणि विचारते, बोला ना शर्वरी वंश, घरी सर्व काही ठीक तर आहे ना? तेव्हा आता शर्वरी अगदी खुश असते आणि म्हणते की वहिनी, अगं ठीक नाही तर छान आहे. आणि वहिनी, अगं तू जादू केली, सर्व काही ठीक तर झाले. आणि हे बघ वहिनी, आम्ही गावी चाललो. तेव्हा आता हे ऐकून जानकी अगदी खुश होते. शर्वरी वंशचा चेहरा अगदी खुललेला दिसतो. म्हणून जानकी म्हणते की शर्वरी वंश, सगळं ठीक आहे ना? आणि अरे वा, तुम्ही गावी जातात. आणि आई म्हणतात की तुम्ही दोघं सुद्धा आमच्यासोबत गावी यावे. तेव्हा जानकी म्हणते की अहो काय म्हणतात? तर जानकी तर ऋषिकेशला सांगते की हे बघा, मालती काकू म्हणतात की आपण दोघांनी सुद्धा त्यांच्याबरोबर गावी जावे म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी काय बोलतेस, आणि ओवीचं काय करायचं? ओवीची तर शाळा आहे चालू. तेव्हा आता जानकी म्हणते की थांबा मी बोलते, आणि शर्वरी वंशाला म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते. तेव्हा आता जानकी फोन ठेवते आणि ऋषिकेशला म्हणते की खरंच ओवीच्या शाळेचा तर प्रश्न आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना, ओवीला सोडून आपल्याला नाही जाता येणार. तेव्हा आता सुमित्रा दाराशी येते. सुमित्रा म्हणते की तिची आजी आहे ना तिच्यासोबत, अगदी तिच्यासाठी खमकी आहे. आम्ही सगळेजण ओवीला खूप छान सांभाळू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अगं आजपर्यंत जो काही शब्द आम्ही तुला दिला तो शब्द तू पाळला. माझ्या लेकीचं घर वाचवलं, लेकीसाठी इतकं काही केलं, मग मी एवढं सुद्धा नाही करू शकणार का? तेव्हा आता हे ऐकून जानकी आणि ऋषिकेशला खूप अगदी आनंद वाटतो. जानकी म्हणते की आई, मला आपल्या घराची काळजी वाटते, कारण जर मी येथे नसेल तर आपल्या घरावर कोणी संकट जर आणले तर. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अगं कुणापासून? त्या ऐश्वर्यापासून. हे बघ अगं जानकी, तू त्या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नको, आणि तिची तर थोडी सुद्धा काळजी करू नकोस. तिला कसे सांभाळायचे आहे हे मला चांगलं माहिती आहे. तिला अजून सुद्धा तेच वाटते की मी तिच्या बाजूने आहे म्हणून. आणि हे बघ, मी काही आता तिला कटकारस्थान काही करून देणार नाही. आणि हे बघ जानकी, अगं आपण दोघी एकत्र आहोत हे तिच्या अजून लक्षात नाही आले. आपला प्लॅन तिला कुठे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही येथील काही काळजी करू नका. तुम्ही जा, अगदी निश्चिंत जा. आणि हे बघा, आम्ही आहोत, येथे सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेऊ, आणि ओवीची सुद्धा काळजी करू नका. तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश आणि जानकी तिकडे गावाला जायला तयार होतात. तेव्हा आता मित्रांनो, या ऐश्वर्याने सगळं काही बोलणं चोरून यांचे ऐकलेले असते. आता सुमित्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो. ती आता म्हणते की अच्छा, म्हणजे सुमित्रा जानकी यांचा प्लॅन आहे तर. आणि जे काही हे ओल्ड फर्निचर आहे तर ते माझ्या विरोधात या जानकीला सपोर्ट करत होतं. तर दोघे मिळून मला फसवतात ना. आता तुम्ही सुद्धा बघतच राहा की मी सुद्धा काय करते ते. आणि हे बघा सासूबाई, तुम्ही जानकीशी हात मिळून खूप मोठी चूक केली. आता बघा, मी तुमच्यासाठी एक सवत घेऊन येते, आणि जानकीसाठी एक अशी सासू घेऊन येते की तिला बसता लात आणि उठता बुक्की मारेल अशी. आता येथून मात्र एका नवीन अध्यायाला सुरुवात होईल की सवत माझी लाडकी. परंतु आता हे सर्व करत असताना मी एकटेनी हे सर्व नाही करू शकत, म्हणून आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन येतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते, तर जानकी तयार होते आणि ऋषिकेशकडे रूममध्ये येते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, काय हो हे काय, अजूनपर्यंत तुम्ही तयार सुद्धा नाही झालात का? चला उठा बरं, लवकर तयार व्हा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं एका महत्त्वाच्या कामात होतो. बरं जानकी, अगं मी तुला चहा सांगितला होता, त्याचं काय झालं? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, सकाळपासून 2 वेळा चहा तुमचा ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे आता मात्र मी अजिबात तुम्हाला आणखीन चहा नाही देणार. आणि काय हो, उठा लवकर, पटकन तयार व्हा. काय हे अगदी पसारा घालून ठेवला? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ते सर्व जाऊन दे, परंतु एक गोष्ट, ओवी सकाळपासून घरामध्ये दिसत नाही, कुठे गेली ती? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्हाला सांगायचंच विसरून गेले,
कारण तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जेव्हा गेले होते तेव्हा ओवी ही आई आणि नानांसोबत अलिबागला गेलेली आहे आणि येतीलच ते उद्या परवा. आणि हे बघा अहो उशीर होतोय, ऋषिकेश आवरून घ्या, आपल्याला शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांच्या घरी जायचे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मी तुला एकदा सांगितलं की मला काम आहे म्हणून. आणि ऋषिकेश तिला मुद्दाम अगदी टिपिकल बायको म्हणून चिडवतो. जानकीला राग येतो. जानकी आता कमरेला पदर खोचते आणि म्हणते की काय म्हणता टिपिकल बायको. आणि जानकी आता ऋषिकेशच्या हाताला धरते आणि त्याला अंघोळ करण्यासाठी पाठवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये काहीतरी कसला विचार करत असतात, एऱ्या झाऱ्या मारत. तेवढ्या तेथे आजी येते. आजी आता मोठ्याने म्हणते की मी तुम्हाला काय म्हणते, मला काय म्हणायचं होतं. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या आजीवर ओरडते, परंतु सारंग त्या अगोदर आजीला शांत करतो आणि घाईने दरवाजा लावून घेतो. तेव्हा आजी म्हणते की दार कशाला लावायचे आहे दिवसा ढवळ्या. तेव्हा ऐश्वर्या शांत राहायला सांगते आणि सारंगला म्हणते की तुम्ही सुद्धा ते स्टूलवर खाली बसा आणि 1 मिनिट थांबा असे म्हणून ऐश्वर्या जी उघडी खिडकी असते तर ती सुद्धा लावून घेते. आजी म्हणते की काय चाललं नेमकं, दार खिडक्या वगैरे सगळं काही लावून घेता, नेमकं काय करायचं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा पुढे येते. तर आजी म्हणते की आता एक गोष्ट मला सांग बरं ऐश्वर्या, अगं असं काय महत्वाचं बोलायचं होतं बरं, त्यामुळे तुम्ही घरात असे दरवाजा खिडक्या लावून बसला होता. तेव्हा आता ऐश्वर्या ती डायरी मिळालेली इतकी खुश असते आणि ती आजीला म्हणते की आजी हे बघा, नशीब जेव्हा एक दार बंद करतं तेव्हा दुसरं जे काही दार आहे तर ते उघडे होते. परंतु आता सारंगला याचा अर्थ कळत नसतो. सारंग ऐश्वर्याला विचारतो की म्हणजे नेमकं तुम्ही काय बोलतात. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, मी तुम्हाला आता दोघांना जे काही सांगणार आहे तर ते दोघांनी अगदी शांतपणे ऐकून घ्या. आणि ठीक आहे, ऐकून घेतल्यानंतर तुम्ही दोघांनी मात्र अगदी शांत, म्हणजे तोंडाला अगदी कुलूप असल्यासारखं लावायचे. सारंग तर आता ऐश्वर्याचं हो हो करत असतो आणि खुश ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. आजी सुद्धा हो हो करते. तेव्हा ऐश्वर्या पुढे म्हणते की हे बघा, आता आपल्यामध्ये जे बोलणं होणार आहे तर त्याबद्दल एक अक्षर सुद्धा कुठेही बोलायचं नाही. जे काही असेल ते फक्त आणि फक्त आपल्या तिघांमध्येच असेल, कुणाला काही याबद्दल सांगायचं नाही. तेव्हा आता आजी म्हणते की हो अगदी बरोबर आहे ऐश्वर्या, हे जे काही असेल ते फक्त आणि फक्त आपल्या तिघांमध्येच असेल, मी कुणालाही काही सांगणार नाही, फक्त सुमित्रा सोडून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी. सारंग सुद्धा आता आजीवर ओरडतो की आजी शांत राहायचे. तेव्हा आता आजी परत म्हणते की मी सुमित्राला सोडून कुणाला नाही सांगणार. तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा ओरडते. आजी आता मला असे म्हणायचे होते की आपल्या तिघांमध्येच हे सर्व राहील, मी कुणाला नाही सांगणार याबद्दल काही. परंतु मला एक गोष्ट सांग, जे काही तू सांगणार आहेस ते काही असं थरारक आहे का. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी खुश असते. आजी अहो मी तुम्हाला जे काही सांगणार आहेत ना तर ते मात्र ऐकून या घरामध्ये थरकाप उडणार आहे. तेव्हा ते दोघे खुश होतात. तेव्हा परत ऐश्वर्या म्हणते की आजी आणि सारंग, आपल्या घरामध्ये एक जादूची गोष्ट मला सापडलेली आहे का. आजी आणि सारंग, अहो मला या घरामध्ये एक जादूची गोष्ट सापडलेली आहे. तेव्हा आता हे ऐकून आजी आणि सारंग या दोघांना इतका आनंद होतो. सारंग विचारतो की काय काय सापडले, जादूचा दिवा सापडला. आजी म्हणते की दिवा सापडला, अगं मग तो घासून काढ आणि त्यामध्ये एक तेल लावून दिवा लाव, म्हणजे हे बघ त्यातून एक शेंडीवाला असा राक्षस निघेल आणि तू त्याच्या हातामध्ये एक तेलाची बॉटल दे, म्हणजे जे काही ते तेल तो देईल तर ते माझ्या गुडघ्यांना मी लावेल आणि माझे गुडघे बरे होतील. तेव्हा आता सारंग मात्र हसत असतो. तेव्हा ऐश्वर्या मात्र या दोघांकडे रागाने बघते. आता त्यांचं जेव्हा ऐश्वर्याकडे लक्ष जाते तेव्हा आजी आणि सारंग हसायचे बंद होतात. तर ऐश्वर्या रागाने म्हणते की झाले का तुमचे, आणि हे बघा तुम्हाला जी काही भंकस मारी करायची आहे ते तुम्ही करत राहा, मी जाते. म्हणून ते आता जायला निघते. परंतु आता सारंग ऐश्वर्याच्या हाताला धरतो. नाही नाही करत आता ते ऐश्वर्याची माफी मागतात. तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की हे बघा, जे काही सांगते ते अगोदर शांतपणे ऐकून घ्या. आणि दोघांना सुद्धा चुपचुप करून शांत बसवते. खाली बसायला सांगते. अगदी शुकशुक करत परत म्हणते की बसा खाली. आजी म्हणते की हो बसा खाली. दोघे आता खाली बसल्यानंतर आजी म्हणते की आता सांग. तर ऐश्वर्या दोघांवरच ओरडते, तुमच्या दोघांचं हे काय सुरू आहे, मी तुमच्याशी काहीतरी बोलते हे सुद्धा तुम्हाला कळत नाही का. आणि आता तुम्हाला जी काही गोष्ट आहे तर ती सांगू का, बोलू का. तर आजी आणि सारंग म्हणतात की हो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा, ही ती जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीमुळे मी जानकीला अशी चुटकी वाजवत अशी 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 ओठणीवर मी आणेल. तेव्हा आता आजी तर खुश होऊन विचारते की अगं सांग ना लवकर, काय आहे ती गोष्ट. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की थांबा 1 मिनिट थांबा, आणि त्या टेबलच्या ड्रॉवर जवळ जाते आणि परत विचारते की रेडी का.
तर सारंग आणि ही आजी म्हणतात की हो रेडी. तर ऐश्वर्या आता त्या टेबलच्या ड्रॉवरमधून पार्वती आईंची ती डायरी काढते. तेव्हा ती डायरी त्या दोघांना दाखवते. रेडी खुश होऊन दाखवते. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय आहे, डायरी आहे आणि ही डायरी राहून द्या बाजूला, परंतु अगोदर आम्हाला सांगा ती गोष्ट काय आहे. तेव्हा आता सारंग ती डायरी घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हा ऐश्वर्या बघतच असते. पुन्हा ती डायरी उचलते. तर सारंग म्हणतो की ही जुनी डायरी आहे आणि त्याबद्दलच गोष्ट आहे का, परंतु ह्या डायरीमध्ये असं एवढं काय आहे बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो काय ही डायरी कुणाची आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही का. आणि काय आजी अहो तुम्हाला सुद्धा माहिती नाही का ही डायरी कुणाची आहे. त्यावर आता आजी म्हणते की नाही ग, ही डायरी कुणाची आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, ही डायरी आहे त्या ऋषिकेशच्या सख्या आईची, म्हणजे पार्वती आईंची ही डायरी आहे. पार्वती पुरुषोत्तम रणदिवेंची ही डायरी आहे. तेव्हा आता हे ऐकून सारंग तर इतका खुश होतो. सारंगला अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो. ऐश्वर्या काय सांगतात, पार्वती आईंची डायरी तुमच्याकडे. तर ऐश्वर्या म्हणते की हो ही बघा. म्हणून ऐश्वर्या ती डायरी आता सारंग आजी या दोघांना दाखवते. ऐश्वर्याच्या हातातून ती डायरी घेते. त्यावरील ते नाव वाचते आणि म्हणते की खरंच ग, ही तर पार्वती आईंची डायरी आहे. आजी विचारते की ऐश्वर्या अगं पण ही डायरी कुठे सापडली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आडगळीच्या खोलीमध्ये, आणि ही डायरी नक्की त्या आडगळीच्या खोलीत होती, म्हणजे नक्कीच कोणीतरी तेथे ठेवली असेल. म्हणून सारंग आता ऐश्वर्याच्या हातातून ती डायरी घेतो. ऐश्वर्या मला ती डायरी बघून द्यावो म्हणून अगदी बारकाईने ती डायरी तो चेक करत असतो. परंतु ऐश्वर्या मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. हे बघा, ऋषिकेशची आई खरंच डायरी लिहित असेल का. आणि काय ग आजी, अगं त्या ऋषिकेश दादाची आई शिकलेली होतीस का. आता आजी विचार करते. सारंगला म्हणते की थांब जरा, मी विचार करून सांगते. म्हणजे हे बघ, कदाचित ही डायरी तिची असेल, परंतु याचा पुरावा मात्र काय आहे बरं की तिची डायरी आहे म्हणून. तेव्हा आता आजी विचार करून म्हणते की बरं थांबा जरा एक क्षण, आणि मला काहीतरी आठवते. म्हणून आजी विचार करत आता पुन्हा खाली बसते आणि दोघांना सुद्धा खाली बसवते. सांगायला सुरुवात करते की हे बघा, ज्या वेळेस सौमित्राचा जन्म झाला तेव्हा मात्र नानासाहेब काहीतरी असे म्हणत होते की पार्वतीला डायरी लिहिण्याची सवय होती, परंतु त्यानंतर मात्र ती डायरी पार्वतीची कुणाला नाही सापडली. तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की म्हणजे हे तर अहो आजी, ही डायरी वाट बघत होती. तेव्हा आजी विचारते की कुणाची. ऐश्वर्या अगदी खुश होऊन म्हणते की माझीच वाट बघत असेल, आणि शेवटी हे बघा, ही डायरी माझ्याच हाती लागली. तेव्हा आता आजी म्हणते की अगं मला एक गोष्ट म्हणायची आहे ऐश्वर्या, ही डायरी घेऊन तू काय करणार आहेस बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काय करणार म्हणजे असं का विचारतात. या डायरीच्या मदतीने मी पुन्हा या घरामध्ये अगदी खूप मोठे महाभारत घडवून आणणार. असे काहीतरी महाभारत पुन्हा या घरामध्ये घडेल की जानकीचं जे गोकुळ आहे ना, तर ते या महाभारताने हादरून जाईल. तेव्हा आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सारंग तर खुश होतो. तेव्हा ऐश्वर्या पुढे सांगत असते की हे बघा, मी ऋषिकेशच्या सख्या आईला म्हणजे नानासाहेब रणदिवे यांच्या पहिल्या बायकोला पुन्हा जन्माला घालेल, म्हणजे ही ऐश्वर्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवे हिचा पुन्हा जन्म घडून आणणार म्हणणार. तेव्हा आता आजी तर आश्चर्याने बघत असते. विचारते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस, पार्वतीचा पुनर्जन्म. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आजी, मी त्या पार्वतीला पुन्हा या घरामध्ये घेऊन येणार म्हणजे येणारच. तेव्हा आता आजी म्हणते की काय हे कसं शक्य आहे बरं, आणि काहीतरी काय, आणि म्हणते की पार्वतीचा पुनर्जन्म आणि तिला पुन्हा या घरामध्ये आणणार. सारंग हे शक्य आहे का. हे शक्य नाही होऊ शकत, कारण ती या जगामध्ये नाहीच, मग कशी तू तिला परत घेऊन येणार बरं. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की कशावरून तुम्ही हे सर्व म्हणतात. तेव्हा आजी म्हणते की अगं मला माहिती आहे की ती या जगामध्ये नाही म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं मग आजी कसं ते सांग. तेव्हा आता आजी म्हणते की हे बघा, ज्या दिवशी नानासाहेब आणि सुमित्रा या दोघांचा विवाह झाला त्या दिवशी मात्र ही पार्वती त्या मुलाच्या काळजीतून अगदी मोकळी झाली होती. तिने ऋषिकेशला सुमित्राच्या ताब्यात दिले आणि त्याच दुसऱ्या दिवशी ती या घरातून गायब झाली होती. त्यावर आता हे सर्व ऐकून सारंग विचारतो की पुढे काय झाले. त्यावर आता आजी म्हणते की त्यानंतर त्या पार्वतीचा कोणता तो भाऊ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हिम्मतराव. तर आजी म्हणते की अगं तोच तो हिम्मतराव. त्याने अगदी बऱ्याच ठिकाणी आता त्या पार्वतीचा शोध घेतला, परंतु ती त्याला कुठेही नाही सापडली. तेव्हा आता सारंग म्हणतो की सापडली नाही, मग नंतर काय, पुढे काय झाले बरं. जेव्हा आता अशी बातमी घरी आली होती की ती पार्वती एसटी मधून मुंबईला जायला निघाली होती आणि त्या एसटीचा तेव्हा ऍक्सिडेंट झाला होता आणि ती एसटी मात्र दरीमध्ये पडली आणि त्यामध्ये पार्वती ही कायमची मेली म्हणून. तेव्हा आता हे ऐकून सारंग म्हणतो की
अरे बापरे, परंतु आता आजी जे काही बोलत आहे तर त्याचा बारीक विचार आता ऐश्वर्या करते आणि म्हणते की 1 मिनिट, म्हणजे पार्वतीला मरताना तर कोणीही बघितलेलं नाही. त्यावर आता आजी म्हणते की तसे नाही, परंतु पुढे काही दिवसांनी काय झाले तुम्हाला माहिती आहे का? सारंग विचारतो की काय झाले आजी? तेव्हा आजी म्हणते की अरे हे बघ, खूप दिवसांनी मात्र तिचा मृतदेह हा सापडला होता, परंतु तो ओळखू येण्यासारखा नव्हता. मग नानासाहेबांनी मात्र त्या मृतदेहावर म्हणजे अंत्यसंस्कार तर केले, ते सगळं काही अगदी पाण्यामध्ये विसर्जन केले आणि त्यानंतर ह्या विषयाला पूर्णविराम मिळाला. म्हणजे आत्तापर्यंत पार्वतीचं या घरामध्ये कोणी आत्तापर्यंत काही म्हणजे विषय घेतलेला नव्हता. त्यामुळे या डायरीचा आता काही उपयोग नाही होणार. पार्वती तर पुन्हा नाही येणार. त्यामुळे आता ही गोष्ट कायमची संपली. आता हे सर्व सांगून आजी म्हणते की चला मी निघते. तेव्हा आता ऐश्वर्या या सगळ्याचा विचार करून म्हणते की आजी, ज्या बाईवर हे अंत्यसंस्कार झाले तर ती बाई पार्वती असल्याचा कोणताही पुरावा नाही. म्हणजे हे बघा, नानांनी जी राख आहे तर ती पाण्यात वाहिली होती, कदाचित ती राख पार्वतीची नसेल सुद्धा. आणि हे बघा सारंग, तुम्हाला आठवते का नाना जेव्हा व्हीलचेअर होते तेव्हा मात्र तुम्हाला आठवते का काही, त्यांना चालण्यासाठी, उभं राहण्यासाठी आणि ह्या सगळ्यातून बरं होण्यासाठी जानकीने पार्वतीच्या वेशात जे काही ती आली होती तेव्हा मात्र तिने नानांना चालायला भाग पाडले होते. तेव्हा जो काही घडलेला प्रकार आहे तो सारंग, आजी आणि ऐश्वर्या तिघांनाही आठवतो. आता ते सगळं आठवल्यानंतर ऐश्वर्या पुढे म्हणते की हे बघा सारंग, विचार करा, पार्वती जरीही मेली असली तरी सुद्धा नाना मात्र पार्वती आली म्हणून तिच्याजवळ गेले. म्हणजे याचा अर्थ काय होतो की नानांच्या मनामध्ये अजून सुद्धा पार्वती आहे म्हणून. तेव्हा आता हे सर्व ऐकून सारंग आणि आजी म्हणतात की हो ऐश्वर्या, तू जे बोलते ते बरोबर आहे. तर ऐश्वर्या पुढे म्हणते याचाच अर्थ जी काही अशक्य गोष्ट आहे तर ती मी खात्रीमध्ये बदलून दाखवेल म्हणून, आणि त्या पार्वतीला मात्र मी पुन्हा या घरामध्ये घेऊन येईल म्हणजे येईलच. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, तुम्ही जे बोलतात ते बरोबर आहे, परंतु एक गोष्ट मात्र, पार्वती पुन्हा या घरामध्ये कशी येणार बरं? आजीचं सुद्धा तेच मत असते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, हे सर्व मी घडवणार आहे, त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया म्हणल्यानंतर आता सारंगचा चेहरा लगेच खुलतो आणि ऐश्वर्या, अहो काय अशी आयडिया आहे तर ते सांगा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, पार्वती आईला घरामध्ये आणण्यासाठी जो काही प्लॅन आहे तर तो ऐश्वर्या सारंग आणि आजी या दोघांना सांगते. आता ऐकल्यानंतर सारंग म्हणतो की हो, आले माझ्या लक्षामध्ये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, परंतु हे बघा, जानकी आणि ऋषिकेश आता त्या शरुताईंच्या गावी जाणार आहेत आणि ते दोघे गावी गेले ना गेले तर आपला हा जो प्लॅन आहे आत्ता मी तुम्हाला सांगितला तर तो आत्ता लगेच आपण ते गेल्यानंतर ऑन करायचा. तेव्हा आता सारंग तर अगदी खुश होऊन ऐश्वर्याला डन असे करतो आणि आजी सुद्धा खूप खुश होते. तर ऐश्वर्या आता स्वतःला म्हणते की हे बघ जानकी, आता तू बघतच राहा, कसे मेलेले जे मुर्दे आहेत तर ते मी बाहेर काढते आणि तुझं जगणं हे मुश्किल करून ठेवते, तुला कशी मी घाबरवते. आणि त्या डायरीकडे बघून आता खूप खुश होत असते. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता ऐश्वर्याने जो प्लॅन केलेला आहे तर त्या प्लॅननुसार मात्र ऐश्वर्या मुद्दाम आता अगदी एका म्हातारी आवाजात ऋषिकेशला फोन करते. तर ऋषिकेश विचारतो की हॅलो, कोण बोलतात? तेव्हा आता ऐश्वर्या अगदी त्या म्हणजे असं आवाज असा कणत काढण्यासारखं म्हणते की हॅलो, पार्वती आहे का? तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय काय म्हणालात तुम्ही, कोण आहेत का असं विचारले तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या पुन्हा त्याच आवाजात म्हणते पार्वती आहे का? मी तिची मैत्रीण सखू बोलते आणि पुन्हा मध्ये मध्ये खोकला आल्याचं नाटक करते. अगदी त्या म्हातारीच्या आवाजात ती हे सर्व बोलत असते की ऋषिकेशला संशय येऊ नये म्हणून. हे बघा, पार्वती तेथे असेल तर तिच्याकडे जरा फोन द्या बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, येथे पार्वती नावाचं कोणीही राहत नाही आणि तेवढ्यात तेथे जानकी आणि गुलाबदादा सुद्धा समोर असतात. ते सुद्धा आता हे सर्व ऐकतात. जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, कुणाचा फोन आहे? तर ऋषिकेश फोन कट करतो. जानकीला म्हणतो की हे बघ, माहिती नाही, कोणीतरी सकुताई होत्या आणि त्यांना पार्वतीशी बोलायचं होतं. तेव्हा आता जानकी हे ऐकून म्हणते की अहो ऋषिकेश, पार्वती आई तर तुमच्या आईचं नाव आहे. तेव्हा आता ऋषिकेश तर विचारात पडतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी, मालतीताई यांच्याबरोबर त्यांच्या गावाला एन्जॉय करण्यासाठी जातात. तेव्हा आता ते गेल्यानंतर ऐश्वर्या इतकी खुश होते आणि आता स्वतःला म्हणते की राजा राणी तर गेलेच, परंतु आता जाता जाता मात्र राजाच्या मनामध्ये त्याच्या आईची जी आठवण आहे तर ती मात्र त्याला अगदी टोचत राहील. म्हणजे त्याला टेन्शन येतच राहील. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.